व्यासपीठ गावची खबर न्यूज। केमट्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज कारखान्यात कामगारांच्या 59 दिवसांच्या उपोषणाला स्थानिकांच्या मध्यस्थीमुळे न्याय। कामगारांच्या समस्यांवर स्थानिक समिती करणार चर्चा। खालापूर तालुक्यातील डोनवत गावच्या हद्दीत केमट्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड हा केमिकल युक्त कारखाना गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहे। या कारखान्यात 34 कामगार कायमस्वरूपी कार्यरत आहेत। कंपनी व्यवस्थापनाने कायमस्वरूपी कामगारांना प्रथम 5 त्यानंतर 7 कामगारांना अशा 12 कामगारांना कामावरून त्यांचा दोष दाखवत कमी केले। या विरोधात येथील उर्वरित कामगारांनी कंपनी विरोधात काम बंद आंदोलन करून साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबवत न्यायासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला 59 दिवस पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नेतृत्वांच्या हस्तक्षेपानंतर वाचा फुटली। याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मध्यस्थीमुळे समोपचाराने कामगारांना कामावर पुन्हा रुजू करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याने स्थानिक नेतृत्व यापुढे कारखाना आणि कामगार यांच्यात सलोख्याचा संबंध प्रस्थापित राहतील अशी हमी दोन्ही बाजूने देण्यात आली आहे। कंपनी कामगारांचा उपोषण गेले 15 दिवस गेलो चालू होता। कामगारांनी मंत्री महोदय आदी तटकरेंना निवेदन दिलं। सुधाकर भाऊ गारे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी व माझे सहकारी शरद भाई असतील, तुषार असतील, त्याचबरोबर संदीप व इतर ग्रामस्थ अशा आम्ही एकत्र येऊन कंपनीवर चर्चा केली। 2 दिवसामध्ये कंपनीवर चर्चा झाली। चर्चेमध्ये सुरुवात झाली। आम्ही मालकाला विनंती केली का सर्व स्थानिक कामगार आहेत, स्थानिक कामगारांना आपण त्यामध्ये सामावून घ्यावे। आमच्याबरोबर संदेश पाटील असतील, प्रमोद शेट्टी असतील, भारतीय कामगार सेनेचे पाटील व इतरचे सर्व सहकारी असतील, त्या सर्वांनी एकत्र येऊन आज संध्याकाळी आम्ही खालापूर पोलीस स्टेशनमध्ये मालकावर चर्चा केली। चर्चा करत असताना मालकाचे जे काय अटी होत्या व कामगारांचे काय मागण्या होत्या त्या एकत्र येऊन आम्ही सोडवलं आणि आज कामगारांचं उपोषण मिटलेलं आहे। उद्यापासून सर्व कामगार पूर्वेत कामावर जाणार आहेत। 29 कामगार कामावर जॉईंट होणार आहेत। 5 कामगारांचा विषय हा विषय आम्ही जी कमिटी आहे त्याच्यामध्ये संदेश असेल, प्रमोद शेट्टी असेल, शरद असेल व मी स्वतः आणि कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर अमर गायकवाड एकत्र येऊन ते विषय मिटवणार आहेत। 29 कामगारांच्यावरती कुठल्या प्रकारे कंपनी पुरोदोषाने अन्याय करणार नाही, जर करणार असेल तर त्याची जबाबदारी आम्ही कमिटी म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे। आमच्याबरोबर इतरही गावाचे ग्रामस्थ अमोल असतील, विश्वास पाटील असतील, अमोल बांदल असतील, हे सर्व एकत्र येऊन हा विषय आज ह्या 4 कमिटीच्या माध्यमातून मिटवण्यात आलेला आहे। आज जो काय आंदोलन मिटलं आहे याच्यामध्ये कामगारांच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीने निर्णय घेतला आहे? 50 दिवसापासून हा जो आंदोलन सुरू होता केमट्रॉन फायनान्स लिमिटेड आणि वर्करांचा, त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढायचं काम आमचे शरद कदम असतील, संतोष बैबारे असतील, शिट्टी असे सुद्धा मी होतो आणि सगळ्यांच्या मध्यस्थीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। कामगारांना उद्या कामावर रुजू होण्यासाठी सगळ्यांनी लेखी लिहून दिलेलं आहे, लेखी लिहून घेतलेलं आहे कंपनीच्या वतीने आणि सर्व कामगार आनंदी आहेत। सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनीसुद्धा मालकाशी चर्चा करून सामोपचाराने घेण्याची विनंती केली आणि त्यानंतर आदित्य सत्तार मॅडम यांनीसुद्धा फोनवर कॉन्टॅक्ट केलं। त्यामुळे दोघांचाही आम्ही स्वतः आभारी आहोत। त्या कमिटीच्या माध्यमातून जे काय प्रॉब्लेम पुढे कामगारांना होतील तो कंपनीच्या बाजूने सुवर्णमध्ये काढायचं काम तर आम्ही सर्व कमिटी करू। केमट्रॉन फायनान्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात व्यवस्थापनाने कामगारांचे दोष समोर ठेवत एकूण 12 कामगारांना सेवेतून कमी केले होते। त्यामुळे संघर्ष गेले 59 दिवस साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरू होता। अखेर स्थानिक नेतृत्वाने हस्तक्षेप करत आपापल्या परीने कामगारांना न्याय मिळावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून व्यवस्थापनाला दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणल्याने कामगारांना न्याय मिळावा यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चा घडवून आणली।
यात प्राधान्यानं 34 पैकी 29 कामगारांना तात्काळ कामावर घेऊन स्थानिक नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, शरद कदम शिवसेना तालुका प्रमुख, संदेश पाटील सरपंच प्रमोद शिर्के या समितीच्या माध्यमातून उर्वरित निलंबित 5 कामगारांबाबत चर्चा करण्याची तयारी कारखाना मालक आशिष श्रीवास्तव, व्यवस्थापन अधिकारी अमर गायकवाड यांनी दाखवली। त्यामुळे कामगारांचा नोकरीचा प्रश्न स्थानिक नेत्यांच्या मदतीने सुटला तर कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्यांवर 1 महिन्यात चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरले। इतर मागण्याही स्थानिक समितीच्या माध्यमातून यापुढे सोडवलं जाईल असंही लेखी आश्वासन देण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पवार, संतोष बैलमारे, संदेश पाटील, शरद कदम, प्रमोद शिर्के, हरेश चव्हाण, राजेश चव्हाण, संदीप फराट, अमोल बापकर, अमोल बांदल पाटील, विश्वास पाटील, तुषार मुंडे, दीपक गायकवाड, केशव फराट, राजू अवसकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। हमने सारे कामगार का जो भी मांग था वो सब बात किया, डिस्कस किया और सब एग्रीमेंट पे आ गए हैं और भगवान की दया से अभी सब नॉर्मल हो गया है। जो डिटेल बात है वसन्ना आपको बताएंगे इन डिटेल। सर्व कामगार और कंपनी के जो मैनेजमेंट है इनको अभिनंदन कि 60 दिनों के इस आंदोलन के बाद वो एक मध्यस्थी स्तर पर पहुंच गए जहां से काम आगे बढ़े। जो भी उनकी डिमांड थी वर्कर्स की, उसके साथ मैनेजमेंट ने ओपन माइंडली समझौता किया है और आगे अपेक्षा यही है कि समस्त गाँव वाले मिलकर, समस्त कंपनी में मिलकर इस जगह को हम और इस कंपनी को हम आगे बढ़ाएं। तो मैं फिर से पुनः से एक बार मैनेजमेंट को, स्थानिक जो भी इस मीटिंग में डिस्कशन में आए थे, जो भी स्थानिक सहकारी थे हमारे वर्कर्स, सबको जिन्होंने अपना ओपन माइंड रख के अपने खुले मन से इस विषय में चर्चा की और एक मुद्दे पर धीरे धीरे क्लोज करके आ गए, यही अपेक्षा आगे भी सबसे है।